स्पेशल अरेंजमेंट आहे. खेकडा, चिकन, मटन मी असंच खातो चुरून, भन्नाट एकदम मराठमोळ्या स्टाईल मध्ये. अरे महेश, असा आहेस मित्र? एकदम. अंकिता कुठे? मी फोन केलेला, तू आलीस, पण आज काय माहिती का, आज किचनला सुट्टी आहे पूर्ण. का? आज काहीच नाही बनवायचं. मग हा सेटअप कशासाठी? आज एक खुश खबर आहे. ओके. आज आपण नवीन सेगमेंट चालू करतोय आपल्या प्रेक्षकांसाठी. आजपासून आम्ही स्टार्ट करतोय फूड ब्लॉगिंग. फर्स्ट व्हिडिओ आहे फूड ब्लॉगिंगचा. तर मी प्लॅन पण असाच भन्नाट आणि स्पेशल केलाय. पुण्यामध्ये ना 2 हॉटेल्स आहेत, खेकडा स्पेशल हॉटेल्स. कदाचित तुम्ही नावही ऐकली असतील, आपण ऑनेस्टली कधी व्हिजिट नाही केली. सो पहिले प्रथमेश खेकडा स्पेशल हॉटेल आणि दुसरं आहे भवानीवाडा अगेन खेकडा स्पेशल हॉटेल. तर प्लॅन असा आहे की आपण या 2 हॉटेलला जायचं, तिथलं फूड टेस्ट करायचं, तिथला मेनू टेस्ट करायचा, मेनू चेक करायचा, त्यांची प्रोसेस बघायची आणि दोन्ही हॉटेल्सला व्हिजिट करायची आणि त्यांचं कंपॅरेटिव्ह रिव्ह्यू द्यायचा आज. ओके, नाईस थॉट अँड नाईस प्लॅनिंग. Agreed? Yes, fully. So then pack up? Yes. चलो. सो आपण चिंचवडवरनं आलो, वारजे चौकातनं आपण राईड घेतलाय आणि हे जे दोन्ही हॉटेल्स आहेत प्रथमेश आणि भवानीवाडा, हे दोन्ही कुडजे गावात येतात आणि एन्व्हायरमेंट फार छान आहे, अप्रतिम. म्हणजे हलकासा पाऊस आहे आणि थोडं मध्येच ऊन पण पडतंय आणि आपण जे आता ड्राईव्ह करतोय, आय एम लव्हिंग इट दिस जर्नी. सो आउटस्कर्ट्सला असल्यामुळे पुण्याच्या खूप मजा येणार आहे आणि आता तिथं जाऊन आपण आहे ना फूड रिव्ह्यूज बघू दोन्ही हॉटेलचे आणि आपण कम्पेअर पण करू. मी कधीच आतापर्यंत क्रॅब खाल्ले नाहीयेत. आय डोंट नो हाऊ टू ईट दॅट ऍक्च्युली, बट फर्स्ट टाइम मी ट्राय करणार आहे आणि एक नाही तर 2 रेस्टॉरंट मध्ये आम्ही क्रॅब्स खाणार आहोत. सो इट विल बी अ फन फॉर मी ऍक्च्युली. Is she happy or scared? कारण कधी न खाल्ल्यामुळे दोन्ही हॉटेलमध्ये खायचा अनुभव येणार आहे, प्लस टेस्ट कशी असते ते देखील कळणार आहे. तुम्ही बघू शकता प्रथमेशचं जे किचन आहे, प्रथमेश हॉटेलचं एकदम नीट आणि क्लीन जनरली आणि ओपन आहे, सगळ्यांना दिसतं आणि एकदम क्लीन किचन आहे. सो अमेझिंग. अरे इथे बार मेनू पण आहे, यांचा बार दिसतोय स्वतःचा. हा ऍक्च्युली लंच अँड डिनरचा मेनू आहे, फूड मेनू. सुरुवातीला आलोय प्रथमेश स्पेशल खेकडा रेस्टॉरंट मध्ये. सो इथे आपण आता फूड टेस्ट करणार आहे, फूडचे रिव्ह्यूज मी तुम्हाला देणार आहे आणि त्याच्यानंतर आपण जाणार आहे भवानीवाड्यात नंतर. सो आता सुरुवातीला आपण प्रथमेशचं फूड ट्राय करू. हा खेकडा सूप, सॉरी 2x4 स्टार्टरची ऑर्डर दिली आहे आपण. खेकडा सूप जे मी पहिल्यांदाच ऐकतोय ते दिलेलं आहे आणि त्याच्याबरोबर स्टार्टर म्हणून आपण खेकडा फ्राय मागवलेला आहे. आता त्या 2 डिश मस्त येतील. स्टार्टर वरनं स्टार्ट करूयात आणि मग मेन कोर्स कडे जाऊयात. अमेझिंग दिसतंय, एकदम यम्मी. आणि तुम्ही बघाल की याच्यात एक खेकड्याची नांगी सुद्धा आहे आणि आता आपण याला टेस्ट करू. अमेझिंग, मला तर जाम आवडलं, मस्त आहे. रेनी सीझन मध्ये खरंच. हा खेकडा फ्राय आलेला आहे आणि हे खेकडा सूप आहे. तर हे स्टार्टर आयटम्स आता आलेले आहेत. सूप तर मला अमेझिंग, खूपच आवडलं सूप. आता आपण खेकडा फ्राय पण ट्राय करणार आहे मी. अंकिता हे घे. 2 मी तुला इथे मसाला पण वाटायचा. हे जे आपण खेकडा फ्राय मागवलंय ना, त्यातल्या नांगे इथं ठेवून त्यांना तोडण्यासाठी आहे. स्पेशल अरेंजमेंट आहे. खेकडे खाताना ना दोन्ही हात भरतातच, हे लक्षात ठेवा. खेकडा हंडी हा ते पण काळ्या मसाल्यात ते जास्त चालतं ना, काळ्या मसाल्यात. बोलले का? तर खेकडा, चिकन, मटन मी असंच खातो चुरून, भन्नाट एकदम मराठमोळ्या स्टाईल मध्ये. आता एक विचार करा, आम्ही थाळी मागवलेली नाहीये. मी त्याला विचारलं ह्याला कॅप्टनला
तर थाळी मी आधी खाल्ल्यात आम्ही. सूप सेपरेट घेतलं होतं, खेकडा फ्राय सेपरेट घेतला होता. त्याच्यामुळे आम्ही आता फक्त ऑर्डर केली आहे हंडी. त्याच्यामुळे थाळीत जे आयटम्स आहेत आणि त्या सगळ्यांचे रिव्ह्यूज आपल्याला ऑटोमॅटिक मिळणार आहेत, कारण हे तिन्ही आयटम्स आपण आज ट्राय केलेत. ही खायची पद्धत अशी, असंच खायचं भाकरी बरोबर, रोटी खायची नाही. नाही तर मग त्या काळ्या मसाल्यातल्या भाजीची काही तुम्हाला मजा येणार नाही. अशी भाकरी घ्यायची, ती मस्त चोरायची आणि असंच ताव मारायचा. तुमच्याकडे आले असतील की लोक? काढलेत बरेच व्हिडिओ, असंच हसून काढलेत माझ्या. आपण आता आलो होतो प्रथमेश खेकडा स्पेशल मध्ये आणि त्यांचे ओनर गणेश पायगुडे सर आपल्या बरोबर आहेत. आता आपण त्यांना काही प्रश्न विचारू. दररोज किती खेकडे लागतात? दररोज आपला एक 300-400 किलो खेकडा लागतो. 300-400 किलो? अमेझिंग. आणि हे प्रथमेश जे हे हॉटेल हे कधीपासून चालू आहे? इथं आपलं आता 4 वर्ष झालेत. Okay. पहिलं आमचं एक जुनं होतं, तिकडं आम्हाला 18 वर्ष झाले. 18 वर्ष. ओके. आमच्या आईन पप्पा चालवायचे तिकडं. आणि पहिल्यापासून खेकडे स्पेशल आहे? नाही, पहिल्यापासून बाकीचं एक चिकन मटन बनवून द्यायचो आम्ही. त्यानंतर ना ते खेकड्यांमध्ये हे झालं आमचं. ओके ओके ओके. जसं रील व्हायरल होतात तसं हॉटेल व्हायरल झाले यांचं. आणि खेकडे जनरली समुद्रातले का कशा? नाही, गोड्या पाण्याचे खेकडे असतात. गोड्या पाण्याचे. याला काही काळे खेकडे म्हणतात का? नाही, मड क्रॅप, काळे खेकडे पण म्हणतात तसं. बरं बरं. आणि काळा मसाला ही तुमची स्पेशालिटी? काळा मसाला स्पेशल. बरं बरं. आम्हाला खूप मस्त होती चव. आम्ही सगळे सॅटिस्फाय झालो. खूप ऐकलं होतं तुमच्याबद्दल, पण आज पहिल्यांदा चान्स मिळाला की तुमच्याकडे येऊन जेवण करावं. अमेझिंग आणि थँक्यू तुम्ही आम्हाला टाइम दिल्याबद्दल. थँक्यू. प्रथमेश मध्ये जेवलोय, स्पेशल खेकडा आणि त्यांची आपण हंडी, त्यांचं सूप आणि खेकडा फ्राय हे जे फेमस आयटम्स आहेत ते आपण ट्राय केलेत. मी ह्याचं रेटिंग तुम्हाला शेवटी देणार आहे, पण त्याच्या आधी आपण जाणार आहे भवानी वाड्यात, तिथं जेवणार आहे. आणि दोघांचं रेटिंग कुठलं तुम्ही चूज करू शकता, विकेंडला किंवा कधी कुठे जाऊन तुम्हाला जास्त चांगलं सॅटिस्फॅक्टरी जेवण मिळेल हे मी तुम्हाला शेवटी सांगणार आहे. तर आता जाऊया भवानी वाड्यात. आता आपण आलोय भवानी वाड्यात. आता आपण इथे आहे ना सगळं सेपरेट नाही मागवणार आहे, म्हणजे सूप सेपरेट, फ्राय सेपरेट आणि मग हंडी वगैरे. आपण डायरेक्ट मागवणार आहे थाळी, आणि थाळीत हे सगळे आयटम्स इन्क्लूड असतात. सो आपल्याला एक चांगला रिव्ह्यू करण्यासाठी सगळे आयटम्स त्याच थाळीत प्रेझेंट असतील. तर चला आपण बघूया आता काय ऑर्डर द्यायची. ते थाळी ऑर्डर देणार आहे आपण. खेकडा तर स्पेशल आहे, बट खेकड्यात प्रकार नाही आहेत ना थाळीमध्ये? म्हणजे तांबड्या मसाल्यातला किंवा काळ्या मसाल्यातला वगैरे एकच आहे ना? काळ्या मसाल्यातला, फक्त काळ्या मसाल्यातला. थाळी द्या. ही थाळी आलेली आहे. ह्याच्यामध्ये हे आळणी पाणी आहे, जे क्रॅबचं बॉईल केलेलं सूप असतं हे ते, हा रस्सा आहे आणि हा मसाला आहे क्रॅब मसाला. आणि ह्याच्याबरोबर 2 भाकरी आलेल्या आहेत, प्लस ह्याच्याबरोबर राईस देखील असणार आहे. सो मी टेस्ट करून सांगते हे कसं लागतंय. आणि हे आहे खेकडा फोडायचा हत्यार. हा, याने खेकडा फोडतात. इथं छोटा पाटा वरवंटा नाहीये, हे स्पेशल हत्यार आहे, त्याने खेकडा फोडून खाऊ शकतो. हे थोडं इझी वाटतंय मला ऍज कम्पेअर टू पाटा वरवंटा जो छोटा खाऊया. तुम्ही टेस्ट करता? गुड. मसाला एक नंबर आहे. वन्स तुम्ही बाईट घेतला की त्याचा फ्लेवर जो आहे तो पूर्ण माउथ मध्ये मिक्स होत आहे. आय डोंट इवन हॅव वर्ड्स. तो माझ्यासाठी हा एक नंबर आहे मसाला. काळा मसाला या एरियाची खासियत आहे. काय ते असतं ग्रेव्ही पण एक नंबर आहे. ह्याच्यामध्ये क्रॅबचा आतमधला जो पल्प असतो, जो मेन माल असतो क्रॅब मधला, तो असा क्रश करून टाकलेला आहे. हायली रिकमेंडेड सूप. खूप एक नंबर आहे आणि टेस्टी आहे. वेगळंच आहे, म्हणजे कुठं नाही भेटत हे सूप. मला फक्त इथंच दिसतं. हा, दिस इज द फर्स्ट टाइम. इसको क्या बोलते हैं? आळणी. खेकडा आळणी बाउल. ओके, खेकडा आळणी आहे. दॅट इज नॉट ऍक्च्युअली सूप. हा, पण मस्त आहे. ही डिशच ओव्हरऑल चांगली टेस्टी. तिकडे पण मराठमोळ्या पद्धतीने खाल्लं आणि इथं पण बाजरीची भाकरी असू दे, ज्वारीची भाकरी असू दे, खायचं तर मराठमोळ्या पद्धतीने. आता मस्त चुरून काला करून आणि मस्त त्याच्यावर रस्सा टाकून जेवायची हीच खरी पद्धत.
अमेझिंग का म्हणजे सेम म्हणजे सांगू शकत नाही. काळा मसाल्यातलं खेकड्याचं कालवण म्हणू आपण, कालवण मराठमोळ्या पद्धतीने खातोय, नाव पण मराठमोळंच. काळ्या मसाल्यातलं खेकड्याचं कालवण ह्या भागात अप्रतिम, हे पण अप्रतिम आहे. आणि ओव्हरऑल रिव्ह्यू तर मी देणार आहे, बट आता सध्या आहे ना मला फक्त खायचंय, बाकीचं मी नंतर बोलतो. ही वेगळी पद्धत आहे. आडकित्ता असतो ना, आडकित्ता आपल्याकडे त्याच प्रकारचा काहीतरी हत्यार आहे आणि स्पेशली खेकडा फोडण्यासाठी वापरतात. असं इझिली फुटतं. आणि हा राईस आलेला आहे, ह्याच्यामध्ये भरपूर असं तूप दिलेलं आहे. ह्याच्यामध्ये थोडस मटणाचा रस्सा टाकायचा आणि खेकड्याचा रस्सा ह्याच्यामध्ये असा क्रॅबचा रस्सा टाकायचा. एक नंबर. हे सगळं स्किप करून मी फक्त हे खाऊ शकते रस्सा बरोबर, थोडं भारी आहे. सो आता आम्ही दोन्हीकडे जेवलो. प्रथमेशचं पहिल्यांदा सांगतो. प्रथमेशचं जे एन्व्हायरमेंट, प्रथमेशचा जो सेटअप, क्लिनलीनेस, किचनचा क्लिनलीनेस, इव्हन वॉशरूमचा क्लिनलीनेस अमेझिंग होता. प्रथमेश मध्ये आम्ही काय केलं, प्रत्येक आयटम वेगवेगळे घेतले. तर तिथं जे आम्ही सूप घेतलं होतं, खेकडा सूप, ते आमची जी कॅटेगरी आहे भन्नाट, भारी आणि ठीकठाक, तर या 3 कॅटेगरी पैकी भारी कॅटेगरी होती. खेकडा फ्राय जो होता प्रथमेशचा तो भन्नाट होता. म्हणजे त्यातल्या जी काळ्या मसाल्याची जी टेस्ट होती ती अमेझिंग होती. तो आमच्या तिघांनाही, आम्ही सेम पेजवर आहे की भन्नाट होता खेकडा फ्राय. त्याच्यानंतर जी हंडी आली होती, खेकडा हंडी, ती ठीकठाक होती. ऑनेस्टली ठीकठाक होती, भारी पण नव्हती. सो ओव्हरऑल हे आमचं आतापर्यंतचा रिव्ह्यू आहे प्रथमेशसाठी. आता त्याच्यानंतर आम्ही जेवलो होतो भवानीवाड्यात. सो भवानीवाड्याचं सांगायचं झालं तर आम्ही थाळी मागवली. शेवटी आयटम तेच मिळाले आम्हाला, जे वेगवेगळे घेतले असते तरी तेच मिळाले असते, बट इन थाली सिस्टीम मध्ये तेच आयटम्स भेटले. सो तिथे ना एक वेगळ्या प्रकारचं आळणी आलं होतं. जसं आपण तांबडा रसा, पांढरा रसा जे आळणी येतं, तसं यांच्या खेकडा थाळीत पण आळणी आलं होतं. त्या आळणीमध्ये ना खेकड्याचा असा अर्क होता, सगळं ते खेकड्याचं स्मॅश करून हा पल्प होता. सो ते भारी होतं, भन्नाट नव्हतं पण भारी होतं, की वेगळाच प्रकार होता. त्याच्यानंतर तिथला जो खेकडा फ्राय होता त्या थाळीत आलेला, आणि जनरली असाही तसाच आला असता, सो तो भन्नाट होता. ठीक आहे, म्हणजे तो दोन्हीकडचा, मला प्रथमेशचा पण आणि भवानीवाड्याचा पण तो भन्नाट होता दोघांचा. आणि त्याच्याबरोबर जो रस्सा आणि बाकीचं आलं होतं तर तो टाक होता तो पण. सो खाण्याच्या बाबतीत दोघही सेम आहेत. त्यांचा खेकडा फ्राय भन्नाट आहे, बाकीचं सगळं सोसो आहे, भारी आहे. आणि रस्सा वगैरे म्हणाल नॉर्मल जेवण, तर मासे किंवा फिश किंवा ह्याच्यामध्ये रस्सा घेतला तर सगळीकडे तुम्हाला हाच रिव्ह्यू भेटेल की ठीकठाक असतं. आता सांगायचं झालं तर वर्डिक्ट, तर प्रथमेशचा क्लिनलीनेस, जर तुम्ही ड्रिंक्स घेणारे असाल आणि तुम्हाला तिथंच जेवायचंय, सो प्रथमेश मध्ये या दोन्ही सोयी अवेलेबल आहेत. बार पण आहे आणि खाण्याची सोय पण आहे. भवानीवाड्यात फक्त जेवण आहे, तिथे बारची सोय नाहीये. पण क्लिनलीनेस साठी प्रथमेश अमेझिंग. म्हणजे ह्या आउटस्कर्ट्सला प्रथमेश सारखा क्लिनलीनेस मी कधीच एक्सपेक्ट केला नव्हता. अमेझिंग होता. आणि त्याच्यामुळे जर तुम्हाला एकदम हॅपनिंग प्लेस पाहिजे असेल किंवा एकदम तुम्हाला चिल करून वगैरे जेवण वगैरे करायचं असेल तर तुम्ही प्रथमेशला जा. आणि फक्त तुम्ही जाता येता भूक लागले म्हणून जेवायचं असेल, चांगलं जेवायचं असेल, तर मग तुम्ही भवानीवाड्याला जा. तुम्हाला काय वाटतं? मला देखील प्रथमेशच आवडलं, बट येस, जर तुम्हाला राईस आवडत असेल, इफ यू आर अ राईस लव्हर, देन गो टू भवानीवाडा. राईट? तिथला जो राईस होता तो एक नंबर होता, वेगळीच नशा होती त्या राईस मध्ये. सो इफ यू आर अ राईस लव्हर, देन गो टू भवानीवाडा. अदरवाइज प्रथमेश इज व्हेरी हॅपनिंग अँड व्हेरी चिल, जे चिल वाईब देतं. यू कॅन गो टू दॅट प्लेस ओनली. यू लव्ह राईस, दॅट्स वाय. तुला काय वाटलं? मला प्रथमेश आवडलं. सो हॅपनिंग प्लेस पाहिजे असेल तर प्रथमेश, भूक लागली असेल आणि फक्त चांगलं खायचं असेल तर भवानीवाडा. दॅट्स ऑल.